आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळे यांच्या महसूल खात्याने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। या बैठकीत अमरावतीतील श्री अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची 3 एकर जमीन देण्यास मंजुरी दिल्याची माहिती समोर येत आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर असल्याने राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहे। याबाबत मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिले आहे। वैयक्तिक कारणांमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर होते। मंत्री उदय सामंत यांचं स्पष्टीकरण। मुंबई महापौर मराठीच होणार, मनसे नेते अविनाश जाधव यांचं वक्तव्य। मनसे नेते अविनाश जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधताना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार टीका केली आहे। मुंबई महापौर मराठीच होणार असा विश्वास व्यक्त करत मराठी माणसाने आता ठाकरे बंधूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे। मनसे नेते अविनाश जाधव यांचं वक्तव्य। रवींद्र धंगेकर हे पक्षाची अधिकृत भूमिका मांडणारे व्यक्ती नाहीत। मंत्री उदय सामंत यांचं स्पष्टीकरण। पुण्यातील महायुतीच्या स्थितीबद्दल मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिले आहे। रवींद्र धंगेकर हे पक्षाची अधिकृत भूमिका मांडणारे व्यक्ती नाहीत, तर धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चेनंतरच घेतला जाईल। मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य। कल्याण डोंबिवलीचा किल्ला अभेद्य। प्रभाग क्रमांक 18 मधून रेखा चौधरी तर प्रभाग क्रमांक 26 क मधून आसावरी केदार नवरे यांचे नगरसेविकापदी बिनविरोध विजय। महायुतीच्या विजयाचा दणदणीत शुभारंभ।